स्पष्टीकरण। आता आपण रक्ताभिसरण संस्थेचे कार्य पाहू। रक्ताभिसरण संस्थेचे कार्य: पचन संस्थेत तयार झालेले विद्राव्य अन्न घटक रक्तात शोषले जातात आणि रक्ताच्या जलांशात विरघळले जातात। रक्तात सामावलेले हे अन्न घटक रक्तामार्फत सर्व पेशींना पुरवले जातात। हवेतील ऑक्सिजन शरीरात आल्यावर रक्तात शोषला जाऊन रक्तामार्फत सर्व पेशींना पुरवला जातो। विकारांसारखी जीवनक्रियांना उपयोगी येणारी रसायने रक्तात येतात आणि रक्तामार्फत सर्व पेशींना पुरवली जातात। पेशीत तयार झालेले टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकून देण्यासाठी रक्तामार्फत उत्सर्जन संस्थेकडे पोहोचवले जातात। आता आपण या रक्ताभिसरण संस्थेची रचना कशी असते ते पाहू। रक्ताभिसरण संस्थेची रचना: मानव आणि उच्चतर प्राण्यांमध्ये रक्ताभिसरणासाठी स्वतंत्र संस्था असते। ही बंदिस्त संस्था असून तिच्यात हृदय, रक्तवाहिन्या आणि केशिकांचा समावेश होतो। सस्तन प्राण्यांच्या हृदयाचे 4 कप्पे असतात। हृदयाचे स्नायूमार्फत सतत स्पंदन चालू असते, त्यामुळे रक्तवाहिन्यात सतत रक्त फिरत राहते। रक्तवाहिन्या एक प्रकारच्या नळ्याच असून त्यांच्यामधून सतत रक्तप्रवाह चालू राहतो। हृदयापासून शरीराच्या निरनिराळ्या भागांकडे रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्यांना धमन्या म्हणतात, तर शरीराच्या भागांकडून हृदयाकडे रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्यांना शिरा म्हणतात। धमन्यांमार्फत शरीराला शुद्ध रक्ताचा पुरवठा होतो। शिरा अशुद्ध रक्त अवयवांकडून हृदयाकडे नेतात। धमन्या शरीरभर पसरताना त्यांना फाटे फुटतात आणि त्यांचा व्यास लहान लहान होत जाऊन त्या केसासारख्या दिसतात। त्यांना केशिका म्हणतात। केशिका शरीरातील सर्व पेशींपर्यंत पोहोचतात। केशिकांची भित्तिका पातळ असल्याने केशिका आणि पेशी यांच्या दरम्यान पदार्थांची देवाणघेवाण सुलभ ठरते। त्यानंतर केशिका एकमेकींना जोडल्या जाऊन त्यांचा व्यास मोठा मोठा होत जातो, त्यांनाच आपण शिरा म्हणतो। या देवाणघेवाणीत रक्तातील ऑक्सिजन, अन्न घटक, संप्रेरके आणि जीवनसत्वे पेशींना मिळतात, तर पेशीतील टाकाऊ पदार्थ रक्तात येतात। ऑक्सिजन कमी झालेल्या रक्ताला अशुद्ध रक्त म्हणतात। अमिबासारख्या एकपेशीय प्राण्यात सर्व जीवनक्रिया पेशीतच होत असल्याने त्यांना अभिसरणाची गरज नसते। वनस्पतींमध्ये अन्नपचन उत्सर्जनाप्रमाणेच अभिसरण क्रियाही किमान पातळीवर आढळते। जमिनीवरील क्षारयुक्त पाणी तसेच पानात तयार झालेले अन्न वाहिन्यांमार्फत पेशींना पुरवले जाते। रक्तदान: एखाद्या व्यक्तीला अपघात झाला की जखमांवाटे मोठ्या प्रमाणावर रक्त वाहून जाते आणि शरीरातील रक्तसाठा कमी होतो। शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी त्या व्यक्तीला बाहेरचे रक्त दिले जाते, याला रक्तपराधान म्हणतात। शस्त्रक्रियेच्या वेळीही अनेक वेळा रुग्णास रक्त द्यावे लागते। तसेच ॲनेमिया,